मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण इम्युनिटी सर्व्हेलन्स थेअरी किंवा इम्युनो सर्व्हेलन्स थेअरी हा जो टॉपिक आहे तो आपण डिस्कस करणार आहे. आणि हा जो टॉपिक आहे त्याचे ऑलरेडी नोट्स मी टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर तुम्ही नोट्स ते रेफर करू शकता. तर हा जो टॉपिक आहे इम्युनो सर्व्हेलन्स थेअरी तो आपण टॉपिक डिस्कस करूया आता. तर सर्वात पहिल्यांदा इम्युनो सर्व्हेलन्स थेअरी म्हणजे काय, याच्यामध्ये जी काही इम्युनो सिस्टीम असते ती पूर्णपणे जे काही आपल्या बॉडीमध्ये जर एखादा कॅन्सरच्या सेल किंवा एखादी ॲबनॉर्मल सेल जर प्रोड्यूस होत असेल तर त्याच्यावरती निगराणी राखण्यासाठी किंवा त्याच्यावरती पूर्णपणे त्याचं कंट्रोल आणण्यासाठी किंवा त्याला डिस्ट्रॉय करण्यासाठी किंवा किल करण्यासाठी जी काही थेअरी वापरली जाते तिला म्हटलं जातं इम्युनो सर्व्हेलन्स थेअरी. म्हणजे याच्यामध्ये जो काही कॅन्सर सेल आहेत त्याचं प्रोडक्शनपासून त्याच्या डेव्हलपमेंटपर्यंत पूर्णपणे त्याच्यावरती निगराणी राखली जाते. आणि ज्यावेळेस तो डेव्हलपमेंट फेज असेल किंवा प्रोडक्शन फेजमध्ये असेल त्यावेळेस त्याला पूर्णपणे किल केलं जातं आणि इम्युनो सिस्टीम त्याच्यामध्ये वर्क करत असते, त्याला म्हटलं जातं इम्युनो सर्व्हेलन्स थेअरी. तर मेन प्रिन्सिपल काय आहे जी काही थेअरीचं, तर जी काही इम्युनो सिस्टीम असते ह्या ज्या काही ॲबनॉर्मल सेलला रिकग्नाईज करते तसंच त्याचं इलिमिनेशन करून आणते आणि त्याच्यामुळे तो पुढे जाऊन जे काही कॅन्सर सेल म्हणजे वेगवेगळे जे काही कॅन्सर प्रोड्यूस करणार असेल तो त्याच्यामुळे प्रोड्यूस करू शकणार नाही आणि पूर्णपणे त्याचं रिकग्निशन होईल आणि त्याचं पूर्णपणे आपल्या बॉडीमधून किंवा एखाद्या सेलमधून त्याचं इलिमिनेशन केलं जाईल. ते हे इम्युनो सिस्टमच्याद्वारे वेगवेगळे जे काही NK सेल असतील, नॅचरल किलर सेल असतील, सायटोटॉक्सिन टी सेल असतील, अशा वेगवेगळ्या सेलचा वापर करून इम्युनो सिस्टीम हे जे काही कॅन्सर सेल असतील किंवा ॲबनॉर्मल सेल असतील त्याला किल केलं जातं आणि पूर्णपणे त्याचं इलिमिनेशनही केलं जातं. तर ह्या प्रोसेसला इम्युनो एडिटिंग पण म्हणतात आणि हे मेन प्रिन्सिपल आहे इम्युनो सर्व्हेलन्स थेअरीचं. तर आता ते पूर्णपणे वर्किंग कसं होतं ते आता आपण बघूयात. पहिला आहे इलिमिनेशन फेज. द इम्युनो सिस्टीम पर्टिक्युलरली नॅचरल किलर सेल अँड द सायटोटॉक्सिन टी लिम्फोसाइट आयडेंटिफाय अँड डिस्ट्रॉय द प्री कॅन्सरस ऑर नेसेंट ट्युमरस सेल दॅट एक्सप्रेस द ट्युमर अँटीजन. आणि हे जे काही इलिमिनेशन फेज आहे याच्यामध्ये मेनली जे काही नॅचरल किलर सेल असतील किंवा सायटोटॉक्सिन टी सेल असतील हे काय करतात, हे जे काही कॅन्सर सेल असतील किंवा प्री कॅन्सर म्हणजे प्री मोडमध्ये असलेला जो काही कॅन्सर किंवा ॲबनॉर्मल सेल असतील त्याला पूर्णपणे आयडेंटिफाय करतात. आयडेंटिफाय केल्यानंतर त्याला पूर्णपणे डिस्ट्रॉय करण्याचं काम करतात. जो की ट्यूमर सेल हा त्याच्या सेलवरती अँटीजन असेल त्या पूर्णपणे ज्या काही सेलला किल करण्याचं काम जे काही सायटोटॉक्सिन टी सेल किंवा NK सेल करत असतात. दुसरा आहे इक्विलिब्रियम फेज. इफ सम ट्यूमर सेल वेअर द इनिशियल इलिमिनेशन they might enter the phase where the immune system keep them into checking preventing the uncontrolled growth. आणि ज्या वेळेस हे जे काही ट्यूमर सेल असतील त्यांचं जे काही प्री मोडमध्ये जे काही असलेले जे काही ॲबनॉर्मल सेल किंवा कॅन्सर सेल असतील किंवा ट्यूमर असतील त्याचं इलिमिनेशन जे काही इनिशियल जे काही फेज आहे इलिमिनेशन फेजमध्ये झालं नाही तर मग त्याचं पुढे जाऊन काय केलं तर जे काही इम्युनो सिस्टीम असेल त्याच्यावर पूर्णपणे वॉच ठेवते, त्याचं पूर्णपणे चेकिंग करत राहते आणि तसंच ज्यावेळेस त्याचं जे काही त्याची अनकंट्रोल ग्रोथ आहे तिला प्रिव्हेंट केलं जातं जेणेकरून तो वाढणार नाही बॉडीमध्ये किंवा एखाद्या सेलमध्ये. तसंच ह्याच्यामध्ये काय केलं जातं, जो काही ट्यूमर सेल असतील त्याच्यावरती पूर्णपणे एडिटिंग केलं जातं. म्हणजे त्याच्यावरती पूर्ण त्याची जी सेल व मेम्ब्रेन असते ते डिस्ट्रॉय केले जाते. डिस्ट्रॉय केल्यानंतर त्याचे जे काही मधले जे ऑर्गेनल असतील किंवा जो काही पार्ट असेल तो बाहेर येतो आणि त्यालासुद्धा एनगल्फ केलं जातं आणि सेल मेम्ब्रेनलासुद्धा पूर्णपणे डिस्ट्रॉय करून जे काही ट्यूमर सेल आहे त्याचं अनकंट्रोल ग्रोथ जे काय आहे ते कंट्रोल केलं जातं. तसंच तिसरी जे काही स्टेप आहे ती आहे एस्केप फेज. तर काही वेळेस काय होतं, ट्यूमर ह्या दोघी फेजमधून पुढे निघून जातात आणि त्याच्यामुळे काही आपण केसेसमध्ये आपण पाहिलं होतं जे काही मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं होतं होस्ट इम्युनो डिफेन्स आणि जे काही ट्यूमरचं कसं काय एस्केप मेकॅनिझम तो फॉलो करतो. जर तुम्हाला ते व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचीसुद्धा लिंक दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये काय करतात, हे जे काही ट्यूमर असेल तो काय करतो, वेगवेगळे जे काही MSC मॉलिक्युल असतील
किंवा वेगवेगळे जे काही स्वतःचा जो काही अँटीजन असेल तो पूर्णपणे लॉस करून टाकतो, त्याला डिस्ट्रॉय करून टाकतो, जेणेकरून जे काही सायटोटॉक्सिन टी सेल असतील किंवा NK सेल असतील ते त्याला रिकग्नाइजच करू शकणार नाही. त्याला म्हटलं आता एस्केप मेकॅनिझम. वेगवेगळ्या मेकॅनिझम थ्रू जे काही ट्यूमर आहे त्याची ग्रोथ ही करत राहतो. मग मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे. दिस अलाउ देम टू ट्रान्झिशन फ्रॉम द डॉमिनंट स्टेट टू क्लिनिकली डिटेक्टेबल कॅन्सर. आणि याच कंडिशनमुळे एस्केप फेजमध्ये तो जे काही त्याचंच रिकग्निशन हे होत नाही आपल्या इम्युनो सिस्टमद्वारे, कारण की तो वेगवेगळे जे काही मॉलिक्यूल असतील आपल्या बॉडीमध्ये ते टी सेल असतील त्याला पूर्णपणे इनॅक्टिवेट फॉर्ममध्ये करतो आहे. MSC मॉलिक्यूल जे काही असतील त्याला पूर्णपणे इनव्हिजिबल किंवा त्याला इनॅक्टिवेट फॉर्म करतो आहे. तसंच स्वतः त्याच्या सेल सरफेसवरती जे काही अँटीजन असतील त्या अँटीजनला तो पूर्णपणे काढून टाकतो, जेणेकरून जे काही आपले सायटोटॉक्सिन टी सेल असतील किंवा NK सेल असतील ज्यावेळेस अँटीजन बाइंड होतो त्यावेळेसच त्याला आपण किल करू शकतो. पण जर त्या ट्यूमर सेलवरती अँटीजनच नसेल तर मग त्याला रिकग्निशन होणार नाही आणि ऑटोमॅटिकली त्याची ग्रोथ ही होत राहील आणि आपली बॉडी त्याला रिकग्नाइजच करू शकणार नाही. तर अशा वेगवेगळ्या फेजेसद्वारे तो स्वतःमधून जे काही एस्केप मेकॅनिझम आहे ते घडून आणतो आणि याच्यामुळे तो एक मोठा डिटेक्टेबल कॅन्सरसुद्धा बनतो. तर हे झालं त्याचं पूर्णपणे इम्युनो सर्व्हेलन्सचं थेरी. आणि ज्या वेळेस हे जे काही इलिमिनेशन वगैरे झालं नाही किंवा एखादा तो ह्या सगळ्या फेजेस म्हणून ज्या काही 2 फेज आहेत त्याच्यामधून बाहेर पडला आणि एस्केप मेकॅनिझमसुद्धा त्याने वापरलं ट्यूमरने, तर त्यावेळेस मग नंतर डॉक्टरांचं जे काही वेगळ्या टेस्ट सांगतात त्याद्वारे आपण जे काही टेस्ट वगैरे असेल त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये डिटेक्ट होतं की ह्या प्रकारचा जो काही कॅन्सर आहे तो झालेला आहे. मग त्याच्यावरती इम्युनोथेरपी असेल, रेडिएशन थेरपी असेल, वेगवेगळ्या थेरपीद्वारे पूर्णपणे त्याला किल करण्यासाठी किंवा काही काळापर्यंत त्याची जी काही ग्रोथ वगैरे असेल ते कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळ्या थेरी वापरल्या जातात. तर मग आता हे जे काही इम्युनो सर्व्हेलन्स थेरी आहे त्याचे एव्हिडन्स काय आहे, तर ज्यावेळेस हाय कॅन्सर रेट हा इंडिव्हिज्युअलमध्ये होतो तर त्यावेळेस त्याची इम्युनो सिस्टीम ही वीक असते, जेणेकरून ही जी काही थेरी आहे त्याच्यावरती विश्वास पडतो. ज्यावेळेस ही जी इम्युनो सिस्टीम असेल ती वीक होते आणि त्याच्या बॉडीमध्ये पूर्णपणे जर कॅन्सर सेल असेल किंवा त्याचं ग्रोथ होत असेल तर त्यामुळे ही जी काही थेरी आहे त्याचं एव्हिडन्स म्हणून आपण पाहू शकतो. स्टडीज हॅव देन आयडेंटिफाय द ट्यूमर अँटीजन दॅट द इम्युनो सिस्टीम कॅन रिकग्नाइज. आणि याच्यामुळे जर ही ट्यूमर सेल असेल तर तिचं जे काही अँटीजन वगैरे असेल त्याला आयडेंटिफाय करून इम्युनो सिस्टीममध्ये त्याला रिकग्निशन करून त्याच्यावरती आपण स्टडी वगैरे किंवा त्याचा एव्हिडन्स आपण म्हणू शकतो. तर आता मेनली हे जे काही इम्युनो सर्व्हेलन्स थेरपी आहे तर तिचा उपयोग काय त्यात आपण पाहूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा वेगवेगळ्या इम्युनोथेरपीजमध्ये वापरलं जातं, जेणेकरून जे काही इम्युनो सिस्टीम असेल त्याला बूस्ट करण्यासाठी किंवा ट्रिगर करण्यासाठी, जेणेकरून ट्यूमरचं इलिमिनेशन होईल, तो रिकग्निशन करेल आणि त्याच्यामध्ये इम्युनो सिस्टीममध्ये ऑलरेडी एक डाटा राहील की जेणेकरून इन फ्युचरमध्ये जर तो ट्यूमर सेल परत ग्रो होत असेल त्याच्या अगेन्स्ट इम्युनो रिस्पॉन्स जनरेट करून त्याला किल करण्यासाठी त्यात ॲबिलिटी निर्माण होईल. तसंच वेगवेगळे जे काही फॅक्टर्स वगैरे आहेत किंवा त्याचं इम्युनो सिस्टीमचं कसं इंटरॅक्शन होते त्या ट्यूमरसोबत ते पूर्णपणे आपण स्टडी केल्यानंतर वेगवेगळे जे काही कॅन्सरवरती जे काही टेस्ट वगैरे करता येईल, तसंच आपण जे काही थेरपीज वगैरे आहेत ते करून जे काही कॅन्सरला आपण जे काही सेल असतील त्याचं जे काही ग्रोथ वगैरे असेल ते आपण कंट्रोल आणू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण इम्युनो सर्व्हेलन्स थेरी हा टॉपिक डिस्कस केला. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तसंच या जे काही टॉपिकच्या नोट्स आहे ते टेलिग्राम चॅनलवरती मी अपलोड केले आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.